शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुधवारी मध्यरात्री फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती। या प्रकाराचा सर्वत्र निषेध केला जातोय। धमक्या, दडपशाही आणि गुंडशाहीच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न हा संविधान विरोधी आहे। त्यामुळे अशा प्रवृत्तीविरुद्ध तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना ईमेल पाठवण्यात आलेत। यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहराज्यमंत्री तसेच पोलीस संचालक यांना मी मेल देखील केलेला आहे। या मेलमध्ये मी इतकीच मागणी केलेली आहे की अशा वाचाळवीर आमदारांवर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करावी। तसेच प्रशांत आंबी याला पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि पोलीस संरक्षण देत असताना तात्पुरतं न देता जोपर्यंत या प्रकरणाचा तपास होत नाही, संजय गायकवाडवरून कारवाई होत नाही, तोपर्यंत त्याला पोलीस बंदोबस्त असावे। आणि जर भविष्यात प्रशांत आंबीच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या संजय गायकवाडांवर द्यावी। सरकार तुमचं आहे, प्रशासन तुमचं आहे, तुम्ही सत्तेतील आमदार आहात, तर मग तुम्ही या नावावरून जो वाद करताय, एखाद्या प्रकाशकाला धमकावताय, विधिमंडळात ठराव करून या पुस्तकावर बंदी आणायला तुम्हाला कोणी अडवले? तुम्हाला हे जर पुस्तक नको आहे, हे शीर्षकच नको आहे, तर तुम्ही बंदी का आणत नाही आहे? सरकार तुमचंच आहे ना। विनाकारण छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणे आणि महाराष्ट्रात जातीय दंगल घडवणे हे या आमदारांचं काम आहे। आणि भविष्यात महाराष्ट्रात मोठी काहीतरी घडवण्याचं जे काही षडयंत्र आहे हे या सत्ताधाऱ्यांनी रचलेलं आहे आणि असं काही घडू नये यासाठी पोलीस महासंचालकांनी यात लक्ष घालावं आणि या आमदारांवर योग्य ती लवकरात लवकर कडक कारवाई करावी। आमदार संजय गायकवाड यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा। शिवीगाळ, धमकी आणि दहशत निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा। प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं। लेखक, प्रकाशक आणि विचारवंतांना धमकावणाऱ्यांविरोधात कठोर धोरण जाहीर करण्यात यावं अशा मागण्याही यात करण्यात आल्यात।